गणित भाग 2 इयत्ता 9वी प्रकरण नंबर 1 भूमितीतील मूलभूत संबोध। याच्यात आपल्याला बिंदू, रेषा आणि प्रतल बघायचे, बिंदूंचे निर्देशक आणि अंतर, दरम्यानता, सशर्त विधाने आणि सिद्धता याचा अभ्यास करायचा आहे। सराव संच 1.1 खालील दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा। ही संख्या रेषा याच्यावर उजवीकडे किंमत वाढत जाते आणि डावीकडे किंमत कमी होत जाते। म्हणजे डावीकडच्या अंक संख्या रेषेवर सगळ्यात डिस्टन्स ऑफ BE, B चे निर्देशक आहे 2 आणि E चा निर्देशक आहे 5। तर 5 हा मोठा आहे म्हणून 5 मधून 2 गेले 3। तर B पासून E पर्यंतचं अंतर आहे 1 2 3। अशा पद्धतीने आपण डिस्टन्स ऑफ BE काढू शकतो। मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचं आहे। दुसरा JA, डिस्टन्स ऑफ JA किंवा लेंथ ऑफ J चा निर्देशक आहे संख्या रेषेवर बघा -2। A चा निर्देशक आहे 1, मग 1 हा मोठा आहे -2 पेक्षा, म्हणून JA 1 वजा कंसात -2, मग डबल वजा असल्यामुळे तो अधिक झाला। 1 1 आणि 2 किती झाले 3। तर आपल्याला J आणि A मधील अंतर 1 2 3 घटक अशा पद्धतीने आपण काढू शकतो। पुढचा आहे डिस्टन्स ऑफ PC। P चा निर्देशक आहे -4 आणि C चा निर्देशक आहे 3, मग 3 हा -4 पेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स ऑफ PC बरोबर 3 वजा कंसात -4 वजा वजा अधिक 4, 3 आणि 4 7। पुढचा आहे डिस्टन्स ऑफ JH। चौथं उदाहरण, J आणि H। J चा निर्देशक आहे ग्राफमध्ये संख्या रेषेवर -2 आणि H चा निर्देशक आहे -1, म्हणजे यातलं अंतर फक्त एकच आहे। तर बघा मग -2 हा -1 पेक्षा लहान आहे कारण संख्या रेषेवर तो डावीकडे आहे। मग डिस्टन्स ऑफ JH -1 वजा कंसात -2 वजा वजा अधिक 2, मग यातलं अंतर आलं 1। अशा पद्धतीने आपण JH काढू शकतो। नंतर डिस्टन्स ऑफ KO। K चा निर्देशक आहे -3 आणि O चा 0, म्हणून 0 हा -3 पेक्षा काय मोठा आहे, म्हणून 0 वजा कंसात -3 वजा वजा डबल वजा अधिक 3, म्हणजे यातलं अंतर आलं 3। डिस्टन्स ऑफ OE। संख्या रेषेवर बघा O चं निर्देशक 0 आणि E चा 5 आहे, मग 5 हा संख्या रेषेवर उजवीकडे असल्यामुळे तो मोठा आहे। 5 वजा 0 बरोबर 5। डिस्टन्स ऑफ PJ। P चा निर्देशक आहे -4 आणि J चा निर्देशक आहे -2। -2 हा -5 पेक्षा -4 पेक्षा मोठा आहे, म्हणून -2 ग्रेटर दॅन -4, मग PJ -2 हा मोठा वजा कंसात -4 लहान आहे, वजा वजा अधिक झाला, 4 मधून 2 गेले 2 उत्तर आलं। पुढचा डिस्टन्स ऑफ QB। Q आणि B चे निर्देशक आहेत, Q चा निर्देशक आहे -5 आणि B चा निर्देशक आहे 2। 2 हा -5 पेक्षा मोठा आहे, म्हणून 2 ग्रेटर दॅन 4 पेक्षा मोठा -5, 2 हा -5 पेक्षा मोठा आहे, 4 पेक्षा मोठा। 2 वजा वजा डबल वजा अधिक 5 झाला, 2 आणि 5 7। जर Q आणि B मधील अंतर जर आपण चेक केलं तर ते 7 येईल। अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवरून अंतर काढू शकतो। प्रश्न दुसरा, बिंदू A चा निर्देशक X आणि B चा निर्देशक Y आहे, तर खालील बाबतीत डिस्टन्स ऑफ A, B काढा। तर यातले आपण उदाहरण आता सोडूया। प्रश्न पहिला, दुसऱ्यातील पहिला प्रश्न, X बरोबर 1 आणि Y बरोबर 7 दिला आहे। तर A चा निर्देशक X म्हणजेच X बरोबर 1, B चा निर्देशक Y म्हणजेच 7, याच्यात 7 हा काय 1 पेक्षा मोठा आहे। मग डिस्टन्स ऑफ AB कसं काढणार, Y हा
एक्सपेक्षा मोठा आहे, म्हणजेच वायची किंमत 7, एक्सची किंमत 1, त्यातलं अंतर आपण काढू शकतो 8. अशा पद्धतीने आपण डिस्टन्स ऑफ ए बी काढता येईल. इथं एचा निर्देशक एक्स आहे, बीचा निर्देशक वाय आहे. मग आता एक्स हा वायपेक्षा मोठा आहे, कारण ऋण अंकापेक्षा धनांक मोठा असतो. मग डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर एक्स मायनस वाय. एक्सची व्हॅल्यू काय काढली दिलेली आहे आपल्याला 6, आणि वायची व्हॅल्यू काय आहे -2, म्हणून वजा वजा 6 वजा वजा अधिक 2, 6 आणि 2 8. अशा पद्धतीने आपण डिस्टन्स ऑफ ए बी दुसरा प्रश्न सोडवू शकतो. एक्स बरोबर -3, वाय बरोबर 7. इथं आता वायचा निर्देशक काय मोठा आहे एक्सपेक्षा. डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर वाय मोठा असल्यामुळे वाय वजा एक्स. वायची व्हॅल्यू आहे किंमत आहे 7 वजा, आणि हा वजा 3, वजा वजा अधिक 3, 7 आणि 3 10. अशा पद्धतीने डिस्टन्स ऑफ ए बी आपण काढू शकतो. इथं पण तसंच आहे. कोण मोठा आहे? संख्या रेषेवर हा उजवीकडे आहे, हा डावीकडे असेल, म्हणजे एक्स हा वायपेक्षा मोठा आहे. मग डिस्टन्स ऑफ ए बी एक्स मोठा असल्यामुळे एक्स वजा वाय करायचं. -4 वजा वजा 5, मग -4 वजा वजा अधिक 5, 5 मधून 4 गेले 1. डिस्टन्स ऑफ ए बी यामधील अंतर आपण काय काढू शकतो 1 काढू शकतो. आता पुढे याच्यात पण कोण मोठा आहे? पाचवा प्रश्न, दुसऱ्यातील पाचवा प्रश्न. संख्या रेषेवर हा उजवीकडे, म्हणजे एक्स ग्रेटर दॅन वाय. -3 हा वाय -6 पेक्षा मोठा आहे. डिस्टन्स ऑफ ए बी हा एक्स वजा वाय. एक्सची व्हॅल्यू किंमत आहे -3 वजा वायची किंमत आहे -6. -3 वजा वजा अधिक 6, 6तून 3 गेले 3. अशा पद्धतीने आपण पाचवा प्रश्न पण सोडवू शकतो. सोपं आहे. इथं कोण मोठा आहे? एक्स अधिक धन हा केव्हाही ऋणापेक्षा मोठा असतो. डिस्टन्स ऑफ ए बी इथं एक्स मोठामुळे एक्स वजा वाय, जो मोठा आहे त्याच्यातून वजा करायचा. 4 वजा वजा 8, 4 वजा वजा अधिक 8, 8 आणि 4 12. अशा पद्धतीने दुसऱ्या प्रश्नातील आपण सर्व प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 3 1.1 मधील खालील दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा. म्हणजे खालील बिंदू फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर और नॉन कोलिनियर. कोलिनियर म्हणजे खालील बिंदू एक रेषीय किंवा अनेक रेषीय आहेत ते आपण लिहायचे. एक रेषीय असतील की नसतील ते ठरवायचं. पहिला प्रश्न बघूया आपण. डिस्टन्स ऑफ पी आर 7, पी क्यू 10 आणि क्यू आर 3 आहे. याच्यातला मोठा हा इतर दोघांच्या बेरजे इतका असेल तर बघूया आपण. मग मोठा कोण आहे? पी क्यू. डिस्टन्स ऑफ पी क्यू इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर. पी क्यूची किंमत आहे 7, क्यू आरची किंमत आहे 3. याचाच अर्थ बेरीज डिस्टन्स ऑफ पी क्यू म्हणजे दिलेल्या इतकी आली. म्हणजेच काय होतो? बिंदू पी क्यू आर काय आहेत? एक रेषीय बिंदू आहेत. एक रेषीय बिंदू आहेत. जर ही 10 पेक्षा जास्त आली असती किंवा कमी आली असती तर एक रेषीय बिंदू नाहीत असं आपण लिहिलं असतं. पी क्यूच्या मध्ये आर बिंदू आहे म्हणून काय म्हणणार? बिंदू जो नाही तो आर हा पी व क्यू च्या दरम्यान आहे. दरम्यान आहे. तर दरम्यान तर कसं दाखवू शकतो आपण? पी आर
आणि क्यू, कारण पी क्यू मोठा आहे त्या याला म्हणतात दरम्यानचा संबंध. बिंदू आर हा पी आणि क्यूच्या दरम्यानचा संबंध या चिन्हाने दाखवतात. डिस्टन्स ऑफ आर एस 8, एस टी 6, आर आणि टी 4. याच्यातला डिस्टन्स ऑफ आर एस बरोबर डिस्टन्स ऑफ एस टी अधिक डिस्टन्स ऑफ आर टी. एस टी किती 6 आणि आर टी 4, दोघांची बेरीज 10 येते आर एस. परंतु डिस्टन्स ऑफ आर एस आपल्याला दिला आहे 8, म्हणजेच 10 आणि 8 सारखे नाही, म्हणून बिंदू आर एस टी मध्ये दरम्यानचा संबंध नाही. दरम्यानचा संबंध नाही म्हणजे कुठलाही दरम्यानचा संबंध याच्यात नाही दाखवता येणार. डिस्टन्स ऑफ ए बी 16, डिस्टन्स ऑफ सी ए 9, डिस्टन्स ऑफ बी सी 7. तर याच्यात सगळ्यात मोठा हा आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ सी ए अधिक डिस्टन्स ऑफ बी सी. सी एची किंमत आहे 9 आणि बी सीची किंमत आहे 7, दोघांची बेरीज 16 आली, ही पण 16 आहे, म्हणजेच सारखं आलं. म्हणजेच बिंदू सी हा ए व बीच्या दरम्यान आहे. दरम्यानचा संबंध ए डॅश सी डॅश बी या पद्धतीने. जो बिंदू याच्यात नाही तो मध्ये असतो जर बेरीज बरोबर आली तर. चौथा प्रश्न आहे डिस्टन्स ऑफ एल एम 11, डिस्टन्स ऑफ एम एन 12, डिस्टन्स ऑफ एन एल 8. तर डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर डिस्टन्स ऑफ एल एम अधिक डिस्टन्स ऑफ एन एल. एल एम 11, एन एल 8, 11 आणि 8 दोघांची बेरीज 19 आली. परंतु आपल्याला उदाहरण दिले आहे डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर 12 दिले आहे. 19 आणि 12 सारखे नाहीत, म्हणून बिंदू एल एम एन हे एक रेषीय बिंदू नाहीत. म्हणजेच याचा अर्थ ते नैक रेषीय बिंदू आहेत, यांच्यात कोणत्याही दरम्यानचा संबंध नाही. डिस्टन्स ऑफ एक्स वाय आपल्याला 15 दिला आहे, डिस्टन्स ऑफ वाय झेड 7 दिला आहे, डिस्टन्स ऑफ एक्स झेड 8 दिला आहे. तर हा मोठा आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर डिस्टन्स ऑफ वाय झेड अधिक डिस्टन्स ऑफ एक्स झेड. हा 7 आहे, हा 8 आहे, दोघांची बेरीज 15 आणि उदाहरणात पण आपल्याला ती 15 दिली आहे. म्हणजेच याचा अर्थ बिंदू झेड हा एक्स आणि वायच्या दरम्यान आहे. याच्यात झेड नाही, म्हणजेच झेड हा एक्स आणि वायच्या दरम्यान आहे. तो संबंध चिन्हात एक्स डॅश झेड डॅश वाय असा आपण लिहू शकतो. 6वा प्रश्न डिस्टन्स ऑफ डीई 5, डिस्टन्स ऑफ ई एफ 8, डिस्टन्स ऑफ डी एफ 6. ई एफ 8 आहे म्हणून ई एफ मोठा आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ डी आणि डी एफ या दोघांची बेरीज 5 आणि 6 11, डिस्टन्स ऑफ ई एफ. परंतु डिस्टन्स ऑफ ई एफ 8 दिले आहे उदाहरणामध्ये. 11 आणि 8 सारखे नाहीत, म्हणून बिंदू डी ई एफ एक रेषीय बिंदू नाहीत, म्हणजेच ते एक नैक रेषीय बिंदू आहेत.